नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट PSIR इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्हाला खास हे सांगायला की मी हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे याचा नक्की उद्देश काय आहे, मी का म्हणजे याच्या मागचं इन्स्पिरेशन काय आहे. तर असं काही खूप महान नाहीये, बस एक थोडासा छोटासा प्रयत्न आहे माझ्या त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मदत करण्याचा जे काही कारणाने यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेची तयारी करत असताना, विशेषतः आता पुढच्या वर्षीपासून जी आपली एमपीएससी ची सुधारित स्वरूपाची ज्याच्यामध्ये मेन्स ही परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असणार आहे, तर तो जो अभ्यास आपण सगळेजण करणार आहोत पुढच्या वर्षीपासून, तर तो सगळा अभ्यासक्रम विशेषतः त्यातला ऑप्शनल विषय आणि या विषयाच्या बऱ्याच साऱ्या नोट्स तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून द्याव्या या खूप प्रामाणिक इच्छेने मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि त्याच्या मागचा माझं स्वतःचे असे 2-3 कारणं आहेत. जे सगळं मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना म्हणजे मला अनुभवायला आलं होतं. काय असतं, 2-3 प्रकार असतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जे काही आपलं बजेट असतं की बाबा आता मी ठरवलंय मला पुढची 2 वर्ष 3 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, एमपीएससी असेल यूपीएससी असेल. जेव्हा मी ते ठरवते तेव्हा मला सगळ्यात पहिले मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, ते म्हणजे माझं बजेट काय आहे. आणि मग ते बजेटचे परत वेगळे हिस्से असतात. कशी हिस्से असतात, आधी तर मला क्लास लावायचा विचार करावा लागतो. मग त्या क्लासमध्ये पण कुठलं आहे, सामान्य अध्ययन म्हणजे जीएस चा आणि ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषयाचा अभ्यास आपल्याला दोन्हींचेही क्लास लावावे लागतात. ठीक आहे, या दोन्हींचे मिळून मला असं वाटतं लाखभर रुपये फीस दोन्हींची मिळून होत असेल. बरं, मग एवढंच करून फक्त थांबून नाही चालत ना. हे सगळं केल्यानंतर आपल्याला या दोन्हींची टेस्ट सिरीज पण लावावी लागते, बरोबर. कारण का म्हणजे आपण उत्तर कितीही चांगलं लिहिलं तरी ते उत्तर चेक करून द्यायला पण आपल्याला कोणतरी पाहिजे ना. तर असं सगळं मग माझा उद्देश काय आहे की हे जे टेस्ट सिरीज वगैरे हे सगळं लावणं, याच्यासाठी मोठी यंत्रणा वगैरे पाहिजे. पेपर चेक करायला त्या याच्यातले तज्ज्ञ मंडळी पाहिजे वगैरे. ते एखाद्या मोठ्या कोचिंग क्लासचं काम आहे. पण हे जे काम आहे की याच्या नोट्स उपलब्ध करून देणे, हे काम तर मी करू शकते. माझ्याकडे ते आहे त्याच्यासाठीची साधन सामग्री. माझ्यासाठीची साधन सामग्री काय, मी स्वतः दिल्लीला यूपीएससीचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे आपली जी पुढच्या वर्षीपासून एमपीएससीची परीक्षा आहे तिचा सगळा सिलेबस यूपीएससीच्या धर्तीवर आहे. फक्त काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर मग मी विचार केला की आपल्याकडे नोट्स आहेत, तर त्या सगळ्या नोट्स जर आपण या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या, म्हणजे मलाही त्या यूट्यूबवर उपलब्ध करून द्यायला फ्रीमध्ये मला ते काम करायचं आहे आणि जे कोणी त्या नोट्सचा फायदा घेणार आहे त्यांनाही ते फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. तर बराचसा आपला पैसा म्हणजे माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींचा महाराष्ट्रभर त्या मित्रमैत्रिणींचा या नोट्ससाठी जे त्यांना क्लासेस लावावे लागतात ते त्यांचे पैसे वाचले, तर ते पैसे ते इथे वापरू शकतील. समजा इथे क्लासची आपली 50,000 रुपये फीस वाचली समजा, तर त्या 50,000 आपण 2 टेस्ट सिरीज लावू शकू, जेणेकरून जास्त प्रश्नांचा सराव आपल्याकडनं होईल. तर असं सगळा याच्या मागे एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. दुसरं, मला स्वतःला शिकवायला खूप आवडतं. आणि तिसरं की माझ्याकडच्या नोट्स ह्या खरंच चांगल्या, कारण ते दिल्लीतल्या एका अत्यंत नामवंत क्लासच्या नोट्स आहे. बरं, मग त्या नोट्स मी जेव्हा क्लास केला तेव्हा त्या होत्या इंग्रजीमध्ये. मग नंतर मला स्वतःला यूपीएससीचा अभ्यास करायचा होता मराठी भाषेमध्ये, म्हणजे यूपीएससीची मेन्स मला मराठीत द्यायची होती. म्हणून मी काय केलं, त्या सगळ्या नोट्स मराठीत ट्रान्सलेट केल्या. त्या माझ्या नोट्स जर सगळ्यांना उपयोगाला येतात तर ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून मी हे चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यात मग आता या चॅनलवर मी काय काय उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे किंवा काय काय उपलब्ध होणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना एक थोडक्यात सांगते. आणि तुम्हालाही अजून वाटत असेल की हे पण याच्यातून म्हणजे या पण गोष्टींची आवश्यकता आहे, तर त्या दृष्टीने मी अजून काय त्याच्यात बदल करायचे ते पण करेल. ते पण तुम्ही सगळ्यांनी मला जरूर कळवा. ते सगळ्यात पहिले माझ्या नोट्स माझ्या चॅनलवर मी तुम्हाला काय उपलब्ध करून देणार आहे, तर नोट्स उपलब्ध करून देणार आहे कुठल्या विषयाच्या, तर
पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो वैकल्पिक विषय आहे, हा जो ऑप्शनल विषय आपल्याला आहे, त्याच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या नोट्स पूर्ण मराठीत तर आहेतच, पण त्याच्यासोबत जे परिभाषिक शब्द असतात, ज्या कन्सेप्ट असतात, त्याचे इंग्लिश नावं पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर का कुठे इंग्लिश चांगल्या अजून नोट्स उपलब्ध झाल्या तर मग तिथे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. शब्द असं नको की आपण मराठीतनं शिकलेलो मग याचा इंग्लिश शब्द काय, ते कन्फ्युजन राहू नये म्हणून संपूर्ण मराठी भाषेत आणि जे महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या इंग्रजी भाषेत पण असं नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. PSIR विषयामध्ये जेवढे टॉपिक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 बोथ, तर त्या दोन्हींचे नोट्स मी उपलब्ध करून देणार आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की या नोट्स मध्ये काय काय आहे, या नोट्स नक्की कशा प्रकारच्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे की GS चा अभ्यास करताना आणि ऑप्शनलचा अभ्यास करताना फरक काय असतो. तर GS मध्ये आपल्याला प्रत्येक विषय जास्त डेप्थ मध्ये नाही अभ्यासावा लागत, थोडीशी त्याच्याबद्दलची माहिती असणं आणि त्याच्याबद्दलचे वेगवेगळे काय म्हणता येईल ज्याला आपण त्याचे वेगवेगळे आयाम जे आहेत त्या विशिष्ट विषयांचे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. त्याचा सामाजिक पैलू, त्याचा राजकीय पैलू, त्याचा धार्मिक पैलू, आर्थिक पैलू, ऐतिहासिक पैलू, समकालीन पैलू, असे वेगळे वेगळे फक्त पैलू आपल्याला माहिती असणं गरजेचे. मात्र ऑप्शनल मध्ये आपल्याकडनं काय अपेक्षित आहे की तो जो कुठला विशिष्ट ऑप्शनल विषय आहे त्या ऑप्शनल विषया संदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ञांची मतं हे माहिती असणं आणि ते सुद्धा आपण आपल्या उत्तर लिखाणामध्ये त्याचा समावेश करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समजा आपण कुठलाही एखादा ऑप्शनल विषय घेतला, समजा एखाद्याचा विषय आहे अर्थशास्त्र, तर मग अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळा अभ्यास करणारे जे अभ्यासक मंडळी आहेत, जे काही अकॅडमिशियन्स आहेत, जागतिक दर्जाचे त्या विषयाचं संशोधन करणारे संशोधक आहेत, त्याच्यानंतर अजून त्याच्यातले तंत्रज्ञ आहेत त्याचा अभ्यास करणारे, तर असे सगळेजण एखाद्या अशा सगळ्या मंडळींनी, थोडक्यात तज्ञ मंडळींनी त्या विषयासंदर्भात जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे, मग कधी ते पुस्तक स्वरूपात संदर्भ ग्रंथ असतील किंवा कधी त्यांनी सादर केलेले रिसर्च पेपर असतील किंवा एखाद्या भाषणामध्ये त्यांनी मांडलेला एखादा मुद्दा असेल, तर या सगळ्या अशा वेगळे त्या विषयांवरची त्यांची जी मतं आहेत ना, ती सुद्धा या नोट्स मध्ये असणार आहेत. काय म्हणू शकतो आपण त्याला, तज्ञांची मतं. आता ही मतं आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे, तर त्याचं गरज अशी आहे की जेव्हा आपण आपलं मत मांडतो की ही एखादी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला काय वाटतं आहे, माझं त्याच्याकडे बघण्याची दूरदृष्टी म्हणजे माझी दृष्टिकोन काय आहे की मला ती गोष्ट व्यवहार्य वाटतीये की अव्यवहार्य वाटती आहे. तो जो काही माझं मत असेल की ही गोष्ट चूक आहे की बरोबर आहे, असं माझं कुठलं मत असेल, तर तसं ते का हे सांगताना जर मी एखाद्या तज्ञाचं मत तिथे सांगितलं की हे अर्थशास्त्रज्ञ आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ती जी घटना होती किंवा तो जो सिद्धांत होता तर ते चुकीचं आहे, किंवा समजा नोटबंदी सारखं काहीतरी मी उत्तर लिहितेय, तर त्यात मी एखाद्या तज्ञाचं मत लिहिते की नाही, तिचे जे परिणाम झाले ते प्रतिकूल झाले भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि त्याच्यासाठी मी एखाद्या तज्ञाचं मत सांगते की त्यांनी पण असं सांगून ठेवलंय, तर माझं उत्तर जास्त सबस्टॅन्शिएट होईल. म्हणजे जे उत्तर चेक करणारे असेल त्यांना असं वाटेल की हा व्यक्ती जो आहे तो व्यवस्थित सगळ्यांची मतं बघून विचार करणारा आहे, इतरांचेही मतं विचारात घेऊन मग हा स्वतःचं मत मांडणारा आहे, हे त्यांना लक्षात येईल. कारण की आपण UPSC MPSC सारख्या परीक्षांमध्ये बघितले की फायनल लिस्ट मध्ये येण्यासाठी, आपलं नाव येण्यासाठी आपली सगळी भिस्त मदार जी आहे ती मेन्स परीक्षेवर आहे. कारण इंटरव्ह्यूचे मार्क तर किती, फक्त 275 आहे. मग सगळा खेळ कशाचा आहे, मेन्सच्या परीक्षेचा. प्रिलिम्स तर क्वालिफाईंग आहे. मग
मेन्समध्ये आपल्याला जितके जास्त मार्क मिळवता येईल आणि ते मार्क मिळवण्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे आपलं उत्तर लिखाण. या उत्तर लिखाणातून काय प्रतीत होत असतं तर आपलं व्यक्तिमत्व त्या पेपर चेक करणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. कारण त्याने तर कधी आपल्याला बघितलेलं नसतं. इंटरव्ह्यू पॅनल बघेल, तो आपल्याला इंटरव्ह्यू पॅनल आपल्याला मार्क देईल, पण त्याचे मार्क आपल्याला कितपत उपयोगी पडणार आहे कारण ते फक्त 275 आहे. मग इथे जे उत्तर चेक करणारा व्यक्ती असेल त्याला तो आपल्याला कसं समजून घेईल की आपण एक नागरी सेवक होण्यासाठी, सिव्हिल सर्वंट होण्यासाठी योग्य उमेदवार आहोत. याचं मूल्यमापन तो कशाच्या आधारे करणार आहे तर आपण जे उत्तर लिहू त्याच्या आधारे. मग आपलं उत्तर लिखाण जर अशा प्रकारचं बॅलन्स असेल की स्वतःचं मत मांडताना आपण इतर तज्ञांचा हवाला, पुष्टी त्याला देतो आहे, हे त्यांना कळेल, तेव्हा त्याच्या आपल्या उत्तराला अर्थातच जास्त मार्क मिळतील. दुसरं की हे तर आपण सांगतोच आहे, मात्र त्या घटनेचं विश्लेषण करताना, त्या घटनेबद्दल सांगताना आपण त्या घटनेच्या समर्थनार्थ पण काही मत मांडतो आहे आणि त्याच्या विरोधातली पण काही मतं मांडतो आहे की या गोष्टीचं यांनी समर्थन केलेलं आहे कारण त्यांना तसं तसं वाटलेलं आहे, मात्र यांनी समर्थन नाही केलेलं कारण त्यांना तसं वाटलेलं आहे. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा समोरच्याला हे कळतं की यांना दोन्ही बाजू माहिती आहे, नाण्याच्या दोन्ही बाजू हा जो कोणी उमेदवार आहे याला कळलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच आपलं उत्तर रायटिंग हे चांगलं होणार आहे. आपल्याला इतरांपेक्षा 2-4 मार्क नक्कीच चांगले पडणार आहे. ते सगळं माझ्या नोट्समध्ये मी समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असतो की हे सगळं तर आपण अभ्यासणार आहोतच, पण मुळात जो आपल्याला सिलेबस अभ्यासायचा आहे आपल्या पॉलिटिकल सायन्स या ऑप्शनल विषयासाठी, जो सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे मग तो पेपर 1 मध्ये असेल आणि पेपर 2 मध्ये असेल, तर या दोन्ही मध्ये मिळून आपल्याला जे काही मुद्दे अभ्यासायचे आहेत ते मुद्दे UPSCनी किंवा MPSCनी आपल्या सिलेबसमध्ये का टाकलेले आहेत याचा मागची मानसिकता पण आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. जर आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये एखादी गोष्ट आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला का करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी, जर आपल्याला कुठली गोष्ट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती समजून घेण्याबद्दल ही आहे की त्याच्या मागची मानसिकता आपल्याला कळली पाहिजे. ती मानसिकता जेव्हा आपल्याला कळती तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं विश्लेषण करणं जास्त सोपं होतं. मग आपल्या सिलेबस मधला कुठलाही एखादा टॉपिक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, त्या टॉपिकवर आपल्याला स्वतःचं मत बनवायचं असेल, तर त्यासाठी महत्वाचं हे आहे की तो टॉपिक तिथे देण्यामागचा नक्की हेतू काय आहे. तो हेतू समजणं आपल्याला खूप महत्वाचं आहे की एक नागरी सेवक म्हणून, भविष्यातला एक सिव्हिल सर्वंट म्हणून आपण त्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करणं UPSC किंवा MPSCच्या आयोगाला का गरजेचं वाटतं आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं आणि तो टॉपिक अभ्यासण्यामागचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्या विषयाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो. समजा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये जरी त्यांनी एखाद्या विषयावर आपलं मत विचारलं तर तिथे आपल्याला हे माहिती असतं की आपल्याला हे का अभ्यासायचं आहे. हे आज आपल्याला कोण, समजा एखादी 500 वर्षापूर्वीची घटना आहे आणि आपल्या सिलेबस मध्ये तिचा उल्लेख आहे, आपण तिचा अभ्यास केला आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला विचारलं की याच्याबद्दल तुमचं मत काय आहे, तर आपल्याला त्या घटनेचा संदर्भ जेव्हा माहिती असतो की ही अभ्यासून आपल्याला त्यातून काय इन्साइट मिळालेला आहे, आपल्याला त्यातून काय दृष्टिकोन मिळालेला आहे, हे जेव्हा आपण त्या समोरच्याला उत्तर देताना सांगतो तेव्हा त्याच्यावर आपल्या पर्सनॅलिटीचं एक चांगलं इम्प्रेशन पडतं. त्याही दृष्टीने प्रत्येक सिलेबस मधला पॉइंट तुम्हाला सांगण्यापूर्वी ते सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस करण्याची प्रासंगिकता काय आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, हे मी तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगण्याचा जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करणार आहे. एक त्याच्यात अजून महत्वाचा पुढचा पॉइंट आहे, काय या चॅनलच्या नोट्स मध्ये अजून काय उपलब्ध असणार आहे.
तर एक गोष्ट अजून एक मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ते म्हणजे ऑप्शनल विषयामध्ये जसं मी म्हणते की याच्यात जे किती टॉपिक आहेत वेगवेगळे, तर हे सगळे टॉपिक जे आहे ना ते सगळे एकमेकांशी असे वेगळे वेगळे टॉपिक जरी असेल ना तरी ते सगळे असे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आपल्याला ना त्यांच्यातलं ते कनेक्शन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ते कनेक्शन जेव्हा माहिती असेल तेव्हा तो एक सिलेबसचा टॉपिक अभ्यासताना त्याचं इतर टॉपिकशी असणारा सहसंबंध, को रिलेशन जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्या टॉपिक बद्दल आपल्याला जरा जास्त व्यापक ज्ञान होतं. तर त्याही अर्थाने मी हेही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ते इतर टॉपिकशी तो कसा कनेक्टेड आहे किंवा कसा कनेक्ट करायचा, जेणेकरून या टॉपिक मधला दृष्टिकोन आपण या टॉपिकचं उत्तर लिखाणात मांडला तर साहजिकच आपलं उत्तर एनहान्स होणार आहे की अरे वा, या प्रश्नाचं उत्तर लिखाण करताना याने इथल्या टॉपिकचा वापर करून एक नवीन इन्साइट दिलेला आहे, एक नवीन पैलू दिलेला आहे. हे जेव्हा उत्तर चेक करणाऱ्याला कळतं तेव्हा नक्कीच त्याच्यावर आपल्या उत्तराचं एक चांगलं इम्प्रेशन पडतं. ठीक आहे. हे त्याच्यानंतर ऑप्शनलच्या विषयाचे सगळे टॉपिक तर आपल्याला एकमेकांशी इंटरलिंक्ड करायचेच आहे, पण या ऑप्शनलचे सगळे टॉपिक आपल्याला परत कुठे इंटरलिंक करायचे आहेत तर आपल्या जीएसच्या 1, 2, 3, 4 या चारही टॉपिक्सना आणि निबंधाच्या पेपरमध्ये पण आपल्याला त्याला कनेक्ट करायचं आहे. कारण मुळात जनरल स्टडीजचा अभ्यास हा सगळ्यांना कॉमन आहे. आपण सगळेजण जनरल स्टडी म्हणजे जो कोणी एमपीएससीची किंवा यूपीएससीची मेन्सची परीक्षा देईल त्याला प्रत्येकाला जीएसचे उत्तर, जे काही जीएसच्या पेपरमध्ये उत्तर येतील ते त्याला कंपल्सरी आहेत, प्रत्येकाला कंपल्सरी आहे. जीएस मध्ये आपली कॉम्पिटिशन टफ आहे, कारण आपली कॉम्पिटिशन त्या वर्षीची मेन्स देणाऱ्या प्रत्येकासोबत आपली कॉम्पिटिशन आहे. मात्र तिथे आपण त्याला इथे आपल्याला हे जे तज्ञांची मतं आणि या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, तर इथे आपला दृष्टिकोन त्या विषयाचा व्यापक झालेला आहे. या इथल्या व्यापक दृष्टिकोनाचा वापर जर आपण जीएसचं उत्तर लिखाणात केला तर आपले जीएस मध्ये पण चांगले मार्क्स आपल्याला मिळू शकतील. तर जीएसची उत्तर पण आपल्याला तिथे एनहान्स होण्यासाठी याला जीएसशी सुद्धा कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण मुळात ऑप्शनल शिकताना काय अपेक्षित आहे की तुम्ही त्या विषयाचे थोडं जास्त ज्ञान घेणं अपेक्षित आहे. बरोबर, तुम्ही त्याच्यात थोडंसं एक्सपर्टीज होणं अपेक्षित आहे यूपीएससी किंवा एमपीएससीला. पण तुमच्या त्या एक्सपर्टीज असण्याचा उपयोग तुम्ही जनरल नॉलेजमध्ये किंवा सामान्य अध्ययन करताना किती वापरता. माझ्याकडे एखाद्या विषयाची स्पेशालिटी आहे, त्या स्पेशालिटीचा वापर मी विविध ठिकाणी कसा करते आहे, लोकांना उपयोगी पडेल अशा व्यावहारिक ठिकाणी, तर ते जास्त गरजेचं आहे. मग जेव्हा समजा आपण ऑप्शनल मध्ये एखादी थिअरी शिकलो, आपण समजा शिकलो उपयुक्ततावाद, समजा आता आपल्याला पीएसआयआर ऑप्शनल मध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये एक उपयुक्ततावाद नावाची थिअरी आहे. ती थेअरी आपण शिकलो आणि तिचा वापर आपण कुठेतरी जीएस मध्ये जीएसच्या उत्तर लिखाणात केला. मी जर तुम्हाला जीएस सांगताना सांगितलं की जीएस मध्ये या पॉइंटचं उत्तर लिखाण करताना ना तुम्ही या पॉइंटसाठी उपयुक्ततावादाची थेअरी मांडू शकता, तिथे ही चपखलपणे लागू पडते. हे पण हा इन्साइट जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा अर्थातच तुमच्या जीएसच्या उत्तराची एनहान्समेंट सुद्धा होणार आहे. तर हे असं सगळं म्हणजे काय होईल, जीएसची पण तुमची जी आहे ती होलिस्टिक तयारी करण्याची संधी तुम्हाला इथून मिळणार आहे. तर अशा सगळ्या विविध गोष्टी ध्यानात घेऊन मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. याच्यात 1, 2, 3 गोष्टी आहे की जसं मी सांगितलं की हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी मी असं काही फार गोष्टी केलेल्या नाहीये. माझ्या घरात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा वापर म्हणजे माझ्या घरातच रूम, कॅमेरा आणि इतर गोष्टी. तर कदाचित माझ्या या चॅनलवर माझे जे व्हिडिओज असतील ते काही तुम्हाला असे खूप डिजिटल बोर्ड आहे, मोठी स्क्रीन आहे, मग त्याच्यावर समजून सांगताय किंवा प्रिंटेड नोट्स आहेत, तर असं सगळं कदाचित नाहीये. म्हणजे तो जो हायफाय पण आहे ना तो कदाचित माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही. हायफाय असं काही मिळणार नाही. जे काही आहे ते एका गप्पा मारण्याच्या स्वरूपात काहीतरी
तुम्ही मला सांगताय, मी तुम्हाला सांगते, अशा स्वरूपात हे सगळं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी पण म्हणजे मला सांगायची आहे, की जे काही म्हणजे या चॅनलवर मला तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे, तर नंतरच्या काळात मी आन्सर रायटिंगची म्हणजे उत्तरं पण लिहून देणार आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला देणार कसं आहे, ते एक माध्यम महत्त्वाचं आहे, की कुठलंही असं म्हणजे आता मला हे सहज शक्य आहे, की काय करायचं आपण चॅनलवर फक्त तो विषय एक्सप्लेन करायचा आणि मग नंतर त्याच्या असं पी-डी-एफ स्वरूपात त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या उपलब्ध करून द्यायच्या. मग सगळेजण ते पी-डी-एफच्या प्रिंट वगैरे काढून आणतील. सॉफ्ट कॉपी मी देईल, मग हार्ड कॉपी काढून आणतील वगैरे. पण या सगळ्यात होतं काय ना, की त्या सगळ्या नोट्स आपण वाचूच असं नाहीये. त्या नोट्स वाचल्या आपण काय करतो, आणतो आणि घरी नुसतं जमवून ठेवून देतो. त्या वाचत नाही. तर मी यासाठी एक महत्त्वाचं माध्यम निवडलेलं आहे आणि ते माध्यम असं आहे, की त्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे. जेणेकरून एकदा म्हणजे मी इथे सांगेल, हे तुमच्या कानावर एकदा पडेल आणि तुम्ही ते लिहून घेताल हे दुसऱ्यांदा तुमच्या कानावर पडेल. असं जेव्हा दोनदा घडेल तुमच्या बाबतीत, तेव्हा ती गोष्ट जरा जास्त पक्की लक्षात राहील आणि स्वतःच्या हाताने आपण ते लिहितो म्हटल्यानंतर आपल्याला ते जरा व्यवस्थित अजून चांगलं समजलेलं असतं. नुसतंच नोट्स आहे, मग आपण त्या अर्ध्या वाचतो, अर्ध्या नाही वाचत. तर असं पण नाही. शिवाय ते सांगताना मी कशाखाली अंडरलाईन करायचं, तुम्ही नोट्स काढत असताना 2-3 पेन जर वापरले, एक हायलायटर वापरला आणि तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी करून घेतल्या, तर तुमच्या व्यवस्थित चांगल्या नोट्स असतील आणि जेणेकरून त्या म्हणजे नोट्स कधी-कधी बल्की होऊन जातात एखाद्या विषयाच्या. पण जसं मी सांगते, की नोट्स लिहितानाच त्याच्या खाली आपण जर व्यवस्थित जे महत्त्वाचे पॉइंट आहे त्याला अंडरलाईन केलं, इन्व्हर्टेड कॉमा केलं, वेगळ्या रंगाच्या पेनाने ते लिहून काढलं, तिथल्या तिथे त्याला हायलाइट केलं, तर तुमच्या त्याच बल्की नोट्स क्रिस्पी नोट्स सुद्धा होतात. कारण तुम्ही नुसतं ते अशा हातात घेतले आणि हायलाइटेड केलेला पार्ट जरी वाचला, तरी तुमची रिव्हिजन होऊन जाते 10 मिनिटात. तर असा मी स्वतः जसा अभ्यास केला आणि जसं ते म्हणतं ना, की अनुभवातून जेव्हा आपण शिकत जातो, तेव्हा आपल्याला त्याची एक टॅक्टिक लक्षात येते. तेव्हा आपल्याला त्याचं ते एक म्हणजे ती गोष्ट कशी इम्प्लिमेंट करायची ना, हे आपल्याला लक्षात येतं. तर माझ्या या सगळ्या अनुभवाचा खूप प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माझ्या अनुभवाचा लाभ तुम्हाला सगळ्यांना मिळावा म्हणून मी हे YouTube चॅनल सुरू करते आहे. मला अशी खात्री आहे, आत्मविश्वास आहे, की महाराष्ट्रभर जे कोणी पुढच्या वर्षीच्या एम-पी-एस-सीच्या परीक्षेसाठी तयारी करत असतील वर्णनात्मक स्वरूपाची आणि त्यांच्या मनात जी काही म्हणजे भीती नाही म्हणता येणार त्याला, पण एक जो काही की आता हे इतके दिवस तर आपण एम-पी-एस-सीची वस्तुनिष्ठपणे तयारी केली, मग आता डायरेक्ट ही कशी करणार? तर त्यांच्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील, थोडीफार भीती असेल, थोडंसं मानसिक हे होत असेल की नाही कसं करायचं, काय करायचं, तर त्या तुमच्या सगळ्या गोष्टींचं निरसन तुम्हाला इथे करून मिळेल. फक्त तुम्ही सगळे व्हिडिओ व्यवस्थित वेळच्या वेळी बघत जा. काय तुम्हाला त्यात कमी जास्त वाटेल ते नेहमी माझ्या संपर्कात राहत जा. आणि आपण या चॅनलवर तुम्हाला म्हणजे पी-एस-आय-आरचे तर सगळे मिळतीलच नोट्स, पण पी-एस-आय-आरशी पण जी-एसशी रिलेटेड जे बरेचसे टॉपिक आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. कसं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगते, की पॉलिटिकल सायन्स हा जो ऑप्शनल विषय आहे तो जी-एसला किती ओव्हरलॅपिंग आहे आणि हे माझ्या या चॅनलवरचे व्हिडिओज बघून तुम्हाला म्हणजे ज्यांचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नाहीये, त्यांना सुद्धा माझ्या या चॅनलमधून काय काय मिळू शकतं, किती जास्त त्यांच्या जी-एसच्या पण नोट्स त्यांना मिळू शकतात, हे मी तुम्हाला लवकरात लवकर जरूर सांगायचा प्रयत्न करते. सगळ्या व्हिडिओत मी सांगत बसणार नाहीये. सगळे यूट्यूबर सांगतात तसे, कारण तुमचा आणि माझा सगळ्यांचा वेळ तितका मूल्यवान आहे. पण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. मी हे म्हणजे माझे चॅनल साठी व्हिडिओ शूट करताना हे मला लक्षात आलं, की काही व्हिडिओज बरेच मोठे झालेले आहेत. 40 मिनिटं, 50 मिनिटं. पण म्हणून काही नोट्स एवढ्या मोठ्या नाहीये. त्याच्यातला बराच भाग जो आहे तो समजावण्यात गेलेला आहे, म्हणून ते व्हिडिओज इतके मोठे झालेले आहेत. आणि पी-एस-आय-आरचं शिकवताना असं होऊन जातं ना, की त्याचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध, समाजशास्त्राशी असलेला संबंध, ऐतिहासिक संदर्भ असं खूप आपण लिंक करून सांगायला लागलं ना, की ते एक्सप्लेनेशन मोठं होतं. तर जरी व्हिडिओज मोठे असतील, तरी त्याच्यातल्या ज्या नोट्स मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत ना, त्या छोट्याशा छान क्रिस्पी नोट्स आहेत आणि खूप चांगल्या दर्जेदार भाषेतल्या नोट्स आहेत. तर नक्की या चॅनलचा तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त काय म्हणू शकतो आपण त्याला लाभ घ्यावा.
थँक्यू सो मच आणि भेटत राहू अशीच.